नमस्कार. संक्रांतीचा पुण्यकाल 14 जानेवारी 2026 बुधवारी दुपारी 3 वाजून 6 मिनिटापासून सूर्यास्तापर्यंत आहे. या दिवसाचे कर्तव्य तिलमिश्रित उदकाने स्नान, तिळाचे उटणे अंगास लावणे, तिलहोम, तिलतर्पण, तिलभक्षण व तिलदान असा 6 प्रकारे तिळाचा उपयोग केला असता सर्व पापांचा नाश होतो. शके 1947 पौष वद्य एकादशी बुधवार दिनांक 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3 वाजून 6 मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे. बालवकर्णावर संक्रमण होत असल्याने उक्त असलेले वाहनादी प्रकार याप्रमाणे: वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे. हातात गदा घेतलेली असून केशराचा टिळा लावलेला आहे. वयाने कुमारी असून बसलेली आहे. वासाकरिता जाई घेतलेली असून पायस भक्षण करीत आहे. सर्प जाती असून भूषणार्थ मोती धारण केलेले आहे. वार नाव व नाक्षत्र नाव मंदाकिनी असून सामुदाय मुहूर्त 30 आहेत. पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे. संक्रांतीच्या पर्व काळात दात घासणे, कठोर बोलणे, वृक्ष गवत तोडणे, गाई म्हशींची धार काढणे व कामविषय सेवन ही कामे करू नयेत. एकादशीच्या दिवशी तिळगुळ खाता येतात. संक्रांती पर्व कालात स्त्रियांनी करावयाची दाने: नवे भांडे, गाईला घास, अन्न, तिळपात्र, गूळ, तीळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादी यथाशक्ती दाने करावीत. दरवर्षी मकर संक्रांती संदर्भात ही संक्रांत अशुभ आहे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जातात व लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न केला जातो. अशा प्रकारच्या गोष्टींना कोणताही शास्त्रीय आधार नसतो. त्यामुळे त्या अफवांवर लोकांनी विश्वास ठेवू नये. धन्यवाद.